दिवाळीची लगबग सध्या सुरू आहे. काही दिवसातच आपल्या आजूबाजूचा परिसर आपल्याला दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेला दिसेल आणि सगळीकडे सुंदर रांगोळ्या पाहायला मिळतील. पण ज्यांनी या रांगोळ्यांना प्रदर्शनात आणि महोत्सवात स्थान दिलं, त्या रंगावली सम्राटाचं दिवाळीच्या आधीच निधन झालंय. कोण होते हे रंगावली सम्राट आणि का मिळाली त्यांना ही ओळख, जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानसे. कॅमेऱ्यावर आहेत सानिका चव्हाण. रंगावलीला म्हणजे रांगोळीला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. रांगोळी हे शुभ प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एखादा शुभ प्रसंग असला की आपण छोटीशी का होईना पण रांगोळी काढतोच. रांगोळी काढण्याची परंपरा फार जुनी आहे. तिचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो. पण पूर्वी रांगोळ्यांकडे फक्त सांस्कृतिक किंवा सजावटच्या दृष्टिकोनातूनच पाहिलं जात होतं. तो दृष्टिकोन बदलला गुणवंत मांजरेकर यांच्या रांगोळ्यांमुळे. गुणवंत मांजरेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात झाला. कलेचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं होतं. त्यांचे वडील चित्रकार होते. त्यामुळे वडिलांची चित्र काढण्याची कला त्यांनीही आत्मसात केली होती. गुणवंत मांजरेकर यांनी अनेक चित्र काढली. ती चित्र लोकांना आवडली सुद्धा. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती त्यांनी काढलेल्या रांगोळीने. त्यांची आई घराबाहेर रांगोळी काढायची. ती रांगोळी पाहून आपणही अशी रांगोळी काढू शकतो असं त्यांना मनोमन वाटलं आणि त्यांनी रांगोळी काढायला सुरुवात केली. चित्रकला अवगत असल्यामुळे त्यांना रांगोळी काढणं फारसं कठीण गेलं नसावं. त्यांची चित्रकला आणि रांगोळी कला इतकी एकरूप झाली की त्यांच्या रांगोळीमधून जिवंत चित्र आकार घेऊ लागली. रांगोळी काढण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आली असल्यामुळे गुणवंत मांजरेकर यांच्या आधीही अनेक उत्तम उत्तम रांगोळ्या काढल्या गेल्या असतील या शंका नाही. पण आताच्या काळात रांगोळीतला व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी हा जो प्रसिद्ध प्रकार आहे, ज्याला आपण पोर्ट्रेट रांगोळी सुद्धा म्हणतो, ती त्यावेळी अस्तित्वात नव्हती. त्यावेळी रेषा, चौकोन, वर्तुळ असे विविध आकार वापरून पारंपरिक प्रकारच्याच रांगोळ्या काढल्या जायच्या. गुणवंत मांजरेकर यांनी पारंपरिक रांगोळ्यांसोबतच चित्रांसारख्या भासणाऱ्या रांगोळ्या काढायला त्याकाळी सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयोगही केले. कागदावर चित्र काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांचा वेगळ्या प्रकारे वापर करून त्यांनी ते रंग रांगोळीसाठी वापरले. सोबतच पोर्ट्रेट रांगोळीत लागणारा काळा रंग त्यांनी दिव्याच्या काजळीपासून तयार केला. त्यांची रांगोळी काढण्याची पद्धत त्या काळी इतरांसाठी खूप अनोखी होती. त्यांच्या आधी असे प्रयोग कोणीच केले नव्हते. त्यामुळे गुणवंत मांजरेकर यांच्या रांगोळ्या लोकांचं लक्ष वेधून घेऊ लागल्या. व्यक्तिचित्रणात्मक रांगोळ्यांप्रमाणेच त्यांनी ज्वलंत चित्रणही रांगोळ्यांमधून काढायला सुरुवात केली. सध्या परिस्थितीत घडणाऱ्या, चर्चेत असणाऱ्या गोष्टी, समाजाचे प्रश्न ते आपल्या रांगोळ्यांमधून मांडू लागले. त्यामुळे संस्कृती आणि सजावटीचंच माध्यम समजली जाणारी रांगोळी अभिव्यक्तीचंही माध्यम आहे हे लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. रांगोळीकडे फक्त हौस आणि परंपरा म्हणून पाहणाऱ्या लोकांना तिच्याकडे एक समृद्ध कला म्हणून पाहायला गुणवंत मांजरेकर यांनी भाग पाडलं. चांगली रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीला पूर्वी कुठलीही ओळख नव्हती. ती ओळख मांजरेकरांनी मिळवून दिली आणि रांगोळीकार किंवा रंगावलीकार म्हणून रांगोळी काढणाऱ्याला लोक ओळखू लागले. आईची दाराबाहेर काढलेली रांगोळी बघून रांगोळी काढायला सुरुवात करणाऱ्या गुणवंत मांजरेकर यांच्या रांगोळ्यांची प्रदर्शनं भरू लागली. 70 ते 80च्या दशकात त्यांनी काढलेल्या रांगोळ्यांच्या चर्चा प्रचंड गाजल्या. आचार्य अत्रे यांनी गुणवंत मांजरेकर यांच्या रांगोळ्या पाहून त्यांना रंगावली सम्राट ही पदवी बहाल केली आणि तेव्हापासून लोक गुणवंत मांजरेकर यांना रंगावली सम्राट किंवा रांगोळी सम्राट म्हणूनच ओळखू लागले. मांजरेकर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक रांगोळ्या काढल्या. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, त्या काळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री स्मिता पाटील या त्यांनी काढलेल्या काही खास रांगोळ्या विशेष गाजल्या. त्यांच्या रांगोळ्या दुरून पाहिल्या त्या जमिनीवर कुंचला घेऊन काढलेली चित्रच भासत. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी काढलेल्या रांगोळ्यांची प्रदर्शनं भरली होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार रांगोळी या कलेकडे वळले. गुणवंत मांजरेकर यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी गेले. अनेकांना त्यांनी रांगोळी आणि चित्र काढायला शिकवले. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर विविध क्षेत्रात कार्यरत असणारे लोक त्यांच्याकडून रांगोळी काढायला शिकले आणि रांगोळी कलाकार म्हणून नावारूपाला आले. आपली कला ही प्रामाणिकपणे जोपासावी आणि कुठलीही रांगोळी किंवा चित्र काढताना ते परिपूर्ण दिसायला हवं असं काढावं अशी शिकवण त्यांनी कायम त्यांच्या विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी काढलेल्या अनेक रांगोळ्यांचे फोटो काढून अनेक लोकांनी ते आपल्या घरात फ्रेम म्हणून लावले आहेत. या रंगावली सम्राटाचे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर असताना निधन होणं ही खूप दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्याने कला विश्वात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही, पण त्यांनी काढलेल्या रांगोळ्यांमधून ते कायमच आपल्या आठवणी जिवंत राहतील. अशा या महान रंगावली सम्राटाला दैनिक मुंबई तरुण भारतकडून भावपूर्ण श्रद्धांजली.